आकाशवाणी मुंबई. मी शैलेश मोहिते. आणि मी श्रद्धा वझे. प्रादेशिक बातम्या देत आहोत. ठळक बातम्या. संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू. लोकसभेत महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचा मुद्दा उपस्थित. राज्यसभेचे नवे अध्यक्ष जगदीप धनखड यांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि इतर नेत्यांकडून प्रशंसा. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात रेपो दरात 35% वाढ. G20 परिषदेसाठी वित्तीय आणि शेर्पा असे 2 मार्ग निश्चित केल्याची गव्हर्नर शक्तिकांत दास यांची माहिती. सीमावर्ती भागातल्या गावांची नाराजी कमी करण्यासाठी त्या भागातल्या विकास कामांवरची स्थगिती तातडीनं मागे घेण्याची माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची मागणी. यावर्षी सप्टेंबर महिन्यात झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा मुख्य परीक्षा 2022चा निकाल जाहीर. आणि मुंबईत कोविड-19च्या उपचाराधीन रुग्णांची संख्या 50 वर. संसदेचं हिवाळी अधिवेशन आज सुरू झालं. लोकसभेत प्रारंभी दिवंगत सदस्य मुलायम सिंग यादव यांना आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर दुपारी 12 वाजेपर्यंत कामकाज तहकूब करण्यात आलं. 12 वाजता सार्वजनिकदृष्ट्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरच्या चर्चेनं कामकाजाला सुरुवात झाली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमासंदर्भात सध्या सुरू असलेल्या वादाचा मुद्दा लोकसभेत उपस्थित केला. यावेळी कर्नाटकमधील सदस्यांनी गोंधळ करत त्यांच्या भाषणात अडथळे आणले. मात्र सभापती ओम बिर्ला यांनी यासंदर्भात कोणती नोंद केली जात नसल्याचं जाहीर केलं. G20 परिषदेचं अध्यक्षपद ही भारतासाठी अभिमानाची बाब आहे, असं बिर्ला यांनी आज सभागृहात सांगितलं. ही परिषद आणि G20 देशांच्या पीठासीन अधिकाऱ्यांची बैठक यशस्वीरित्या पार पडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून उपाध्यक्ष जगदीप धनखड यांची नियुक्ती झाली आहे. नवनियुक्त अध्यक्ष जगदीप धनखड यांच्या नेतृत्वाखाली राज्यसभा नवी उंची गाठेल असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. आजपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. राज्यसभेत हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी प्रधानमंत्री मोदी यांनी धनखड यांचं अभिनंदन केलं. धनखड यांचं जीवन सर्वांसाठी प्रेरणादायी आहे असं मोदी म्हणाले. उपराष्ट्रपती हे शेतकरी कुटुंबातले आहेत. त्यांनी सैनिक शाळेत शिक्षण घेतलं आहे. त्यामुळे किसान आणि जवानांचे विचार धनखड यांच्यामध्ये अंगभूत आहेत असंही त्यांनी सांगितलं. राज्यसभा ही भारताची सर्वात मोठी ताकद आहे, कारण देशाच्या अनेक प्रधानमंत्र्यांनी या सभागृहाचं सदस्य म्हणून काम केलं आहे. राष्ट्रपतींना कायदेशीर बाबींचं उत्तम ज्ञान असल्याचं मोदी म्हणाले. सभापतींचं अभिनंदन करताना विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, इतर जबाबदाऱ्यांपेक्षा सभागृहाच्या रक्षकाची भूमिका महत्त्वाची असते. अध्यक्षांना सार्वजनिक जीवनाचा प्रचंड अनुभव असल्यानं सभागृहाचं कामकाज सुरळीत चालायला मदत होईल, असे गौरवोद्गार उपाध्यक्ष हरिवंश यांनी काढले. द्रमुकचे खासदार तिरुची शिवा, तृणमूल काँग्रेसचे खासदार सुखेंदू शेखर रॉय, आपचे राघव चड्ढा आणि इतर सदस्यांनीही धनखड यांचं कौतुक केलं. भारतीय रिझर्व्ह बँकेचं द्वैमासिक पतधोरण आज गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी जाहीर केलं. यात रेपो दरात 35 पायाभूत अंकांनी वाढ करण्यात आली. पुढील 12 महिन्यांसाठी चलनवाढ 4% राहण्याचा अंदाज त्यांनी वर्तवला. तसंच ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान ग्राहक मूल्य निर्देशांकावर आधारित चलनवाढीचा दर 6.5% वरून 6.6% होण्याचा अंदाजही त्यांनी वर्तवला. वर्ष 2023साठी स्थूल राष्ट्रीय उत्पादनात 6.8% वाढ अपेक्षित असल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्या वेळच्या आढाव्यात ही वाढ 7% जाण्याचा अंदाज वर्तवला होता. यावर्षीच्या जून महिन्यापासून मुख्य कर्जदराच्या आधारभूत किमतीत 50 अंकांची वाढ केली आहे. ग्रामीण भागात मागणी वाढली आहे, तसंच शहरी भागातही वस्तूंच्या उपभोगाचं प्रमाण वाढलं असल्याचं दास म्हणाले. G20 परिषदेत भारताच्या भूमिकेबद्दल बोलताना दास यांनी सांगितलं की RBIनं 2 मार्ग निर्धारित केले आहेत, एक वित्तीय आणि दुसरा शेर्पा. वित्तीय मार्गावर डिजिटल पेमेंट्स, बँकिंग सेवा इत्यादीवर चर्चा करू आणि शेर्पा मार्गावर दावा बदल, पर्यावरण बदल, समुदाय, आरोग्य, तंत्रज्ञान यासारख्या इतर अनेक मुद्द्यांवर चर्चा केली जाईल. G20 देशांच्या एकूण आर्थिक विश्लेषणासाठी आर्थिक मार्ग निश्चित केला जाईल आणि आम्ही चर्चेत सहभागी होऊ, असंही दास यांनी सांगितलं. ते पुढे म्हणाले की G20 ही भारतासाठी जागतिक स्तरावर मोठी भूमिका बजावण्याची संधी आहे. सध्या मी G20 मधील वित्त क्षेत्राचे परिणाम,
सांगू शकत नाही, परंतु ही संधी नक्कीच विस्तृत अनुभव देईल, असंही ते म्हणाले. नवीन बँक खातं उघडलेल्यांना केवायसीसाठी प्रत्यक्ष बँकेत जाण्याची गरज नाही. ऑनलाईन केवायसी करता येऊ शकेल. ग्राहकांच्या कागदपत्रांमध्ये काही बदल असला तर तुम्ही ते ऑनलाईनही देऊ शकता, अशा स्वरूपातल्या संबंधित सूचना प्रत्येक बँकेला देण्यात आल्या आहेत. याबाबत जनजागृती आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्याच्या सीमावर्ती भागातल्या गावांची नाराजी कमी करण्यासाठी किमान त्या परिसरातल्या विकास कामांवरची स्थगिती राज्य सरकारनं तातडीनं मागे घ्यावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी केली आहे. ते आज मुंबईत नांदेडसह सांगली, सोलापूर, नाशिक, नंदुरबार जिल्ह्यातल्या काही गावं आणि त्या लगतच्या राज्यांमध्ये समाविष्ट होऊ इच्छित असल्याच्या बातम्यांविषयी प्रतिक्रिया व्यक्त करताना बोलत होते. ही अतिशय गंभीर बाब असून राज्य सरकारनं विनाविलंब पावलं उचलण्याची आवश्यकता आहे. या गावांच्या प्रामुख्यानं विविध शासकीय योजना आणि पायाभूत सुविधांबाबत तक्रारी आहेत. राज्य सरकारनं त्यांचं निराकरण करण्याबाबत तात्काळ निर्णय घेतले पाहिजे, अन्यथा महाराष्ट्र तोडू इच्छिणारे त्या नाराजीचा गैरफायदा घेतील, असा इशाराही अशोक चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला. राज्यात आता प्राथमिक आणि माध्यमिक शाळेत 1ली ते 10वीच्या वर्गात अन्य शाळेतून आलेल्या विद्यार्थ्यांना शाळा स्थलांतर प्रमाणपत्राशिवाय प्रवेश मिळणार आहे. शाळा स्थलांतर प्रमाणपत्राअभावी कोणत्याही विद्यार्थ्याला प्रवेश नाकारला जाऊ नये, असं आवाहन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी काल केलं. यासाठी शालेय शिक्षण विभागानं यासंदर्भातला शासन निर्णय जारी केला आहे. शिक्षणाच्या हक्क अधिनियमात नमूद असलेला वयाचा पुरावा ग्राह्य धरून अशा विद्यार्थ्यांना प्रवेश देताना कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता संबंधित शाळा प्रमुखांनी अथवा मुख्याध्यापकांनी घ्यायची आहे. असे विद्यार्थी वंचित ठेवल्यास संबंधित शाळेविरुद्ध अथवा मुख्याध्यापकाविरुद्ध कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येणार आहे. पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये समाविष्ट फुरसुंगी आणि उरुळी देवाची या गावांसाठी नवीन नगरपालिका करण्याचा निर्णय काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. पुणे महानगरपालिकेमध्ये नव्यानं समाविष्ट करण्यात आलेल्या गावातील मालमत्ता कर आणि मूलभूत सोयी सुविधांबाबत मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा या शासकीय निवासस्थानी बैठक झाली. बैठकीला माजी मंत्री विजय शिवतारे, नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ऊस, गहू, ज्वारी, तूर, तीळ आणि उडदाच्या 7 वाणांना भारतीय कृषी संशोधन परिषदेनं मान्यता दिली आहे. परिषदेच्या केंद्रीय पीक वाण प्रसारण उपसमितीच्या बैठकीत राष्ट्रीय स्तरावर ही मान्यता देण्यात आली. ऊसाचा फुले 11082, गव्हाचा फुले अनुपम, रब्बी ज्वारीचा फुले यशोमती, तुरीचे फुले तृप्ती आणि फुले कावेरी, तिळाचा फुले पूर्णा आणि उडदाचा फुले वसू या वाणांचा त्यात समावेश आहे. शेतकऱ्यांसाठी उन्नत वाण देण्याची परंपरा महात्मा फुले कृषी विद्यापीठानं कायम राखली आहे. याचा फायदा निश्चितच शेतकऱ्यांना होईल, असं विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पी.जी. पाटील यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. यावर्षी सप्टेंबर महिन्यात झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा मुख्य परीक्षा 2022चा निकाल जाहीर झाला आहे. उत्तीर्ण उमेदवारांची वैयक्तिक चाचणी किंवा मुलाखतीच्या चाचणीसाठीचं पत्र लवकरच आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होईल, अशी माहिती आयोगानं दिली आहे. राज्यात काल कोविड-19च्या 34 नव्या रुग्णांची नोंद झाली, तर 39 रुग्ण बरे होऊन घरी गेले. काल कोरोनामुळे एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात आत्तापर्यंत 81,36,033 जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आत्तापर्यंत 79,87,353 रुग्ण बरे झाले, तर 1,48,407 रुग्ण दगावले. सध्या राज्यात 273 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी सर्वाधिक 100 रुग्ण पुण्यात आहेत. त्याखालोखाल ठाण्यात 52 तर मुंबईत 50 रुग्ण आहेत. 11 जिल्ह्यांमध्ये सध्या एकही रुग्ण नाही. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 98.17% तर मृत्यूदर 1.87% आहे. भविष्यात भरडधान्य हे प्रमुख धान्य म्हणून सामील करण्यावर भर देण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षाचा प्रारंभ काल इटलीतल्या रोम इथं अन्न आणि कृषी संघटनेच्या मुख्यालयात झाला. त्यानिमित्तानं दिलेल्या शुभेच्छा संदेशात त्यांनी हे नमूद केलं आहे. केंद्रीय कृषी राज्यमंत्री शोभा करंडलजे या कार्यक्रमात भारताच्या प्रतिनिधी म्हणून उपस्थित आहेत.
त्यांनी प्रधानमंत्र्यांच्या शुभेच्छा संदेशाचं वाचन केलं. भरडधान्य हे मानवानं पिकवलेल्या सुरुवातीच्या पिकांपैकी एक असून पोषक तत्वांचा एक महत्त्वाचा स्रोत आहे. भरडधान्याचा वापर हे अन्न सुरक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाचं पाऊल असून शेतात पिकवण्यासाठी अतिशय सोपं, वातावरणातील बदल, शेतीच्या नैसर्गिक पद्धतींशी सुसंगत आणि पाण्याची गरज कमी असलेलं संतुलित पोषण देणारं असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. नाशिक जिल्ह्यातील वणी इथलं सप्तशृंगी देवस्थान आणि गडाच्या विकासासाठी आगामी 25 वर्षांच्या दूरदृष्टीनं विकास आराखडा तयार करावा, अशी सूचना नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी केली आहे. गडाच्या विकासासंदर्भात घेण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. गडावरच्या पाणी पुरवठा योजनेसाठी स्वतंत्र प्रस्ताव सादर निधीची मागणी करावी. पाझर तलावाच्या जलशुद्धीकरणाचा प्रस्ताव देखील तयार करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. गडावरच्या दुरुस्तीची गरज असलेल्या कुंडांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव 15 दिवसात सादर करावेत. गडावर स्वतंत्र पोलीस ठाण्यासाठी पाठवलेल्या प्रस्तावाचा पाठपुरावा करावा, असे निर्देशही भुसे यांनी यावेळी दिले. महाराष्ट्र शासनाकडून मराठी भाषेतल्या उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मितीला दिल्या जाणाऱ्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्काराची घोषणा झाली आहे. 2021 साठी 49 विविध पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. रोख रक्कम, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. प्रौढ वाङ्मय काव्य या वाङ्मय प्रकारात हबीब भंडारे यांच्या जगणं विकणाऱ्या माणसांच्या कविता या पुस्तकाला 1,00,000 रुपयांचा, कवी केशवसूत पुरस्कार, नाटक एकांकिका प्रकारात नारायण जाधव येळगावकर यांच्या यशोधरा या पुस्तकाला राम गणेश गडकरी पुरस्कार, कादंबरी प्रकारात प्रशांत बाग यांच्या नवल या पुस्तकाला हरिनारायण आपटे पुरस्कार, इतिहास प्रकारात शशिकांत पित्रे यांच्या जैतू शिवाजी या पुस्तकाला शाहू महाराज पुरस्कार आदी एकूण 33 लेखक आणि साहित्यिकांना हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील, अशी माहिती शासनाच्या प्रसिद्धीपत्रकात देण्यात आली आहे. लंपी आजारानं बाधित झालेल्या 1,794 जनावरांपैकी 1,400 जनावरं बरी झाल्यानं नाशिक जिल्ह्यातल्या पशुपालकांना दिलासा मिळाला आहे. उर्वरित जनावरांवर उपचार सुरू असल्याचं पशुसंवर्धन विभागानं कळवलं आहे. लंपी रोगाची बाधा होऊ नये म्हणून नाशिक जिल्ह्यातल्या 8,94,960 जनावरांचं लसीकरण करण्यात आलं असल्याची माहितीही या विभागानं दिली आहे. यवतमाळच्या वणी परिसरात दोघांचा बळी घेत दहशत निर्माण करणाऱ्या वाघाला जेरबंद करण्यात आज वन विभागाला यश आलं. गेल्या आठवडाभरापासून वन विभागानं वाघाला पकडण्यासाठी मोहीम हाती घेतली होती. जेरबंद केलेल्या या वाघाला नागपूरच्या गोरेवाडा इथं पाठवण्यात येणार असल्याची माहिती आहे. रायगड जिल्ह्यातल्या 240 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी भरण्यात आलेले 870 उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. या ग्रामपंचायतींच्या 1,940 सदस्य पदांसाठी भरण्यात आलेले 4,329 उमेदवारी अर्जही वैध ठरवण्यात आले आहेत. हे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आज शेवटची तारीख असल्यानं उद्यापासून या निवडणुकांची रणधुमाळी सुरू होणार आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातला एकदिवसीय क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना आज बांगलादेशात ढाका इथं सुरू आहे. बांगलादेशानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा बांगलादेशच्या 46 षटकात 6 बाद 217 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू. लोकसभेत महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचा मुद्दा उपस्थित. राज्यसभेचे नवे अध्यक्ष जगदीप धनखड यांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि इतर नेत्यांकडून प्रशंसा. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात रेपो दरात 35% वाढ. G20 परिषदेसाठी वित्तीय आणि शेर्पा असे 2 मार्ग निश्चित केल्याची गव्हर्नर शक्तिकांत दास यांची माहिती. सीमावर्ती भागातल्या गावांची नाराजी कमी करण्यासाठी त्या भागातल्या विकास कामांवरची स्थगिती तातडीनं मागे घेण्याची माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची मागणी. यावर्षी सप्टेंबर महिन्यात झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा मुख्य परीक्षा 2022चा निकाल जाहीर. आणि मुंबईत कोविड-19च्या उपचाराधीन रुग्णांची संख्या 50 वर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.